हे काय काकडी वैताग आलाय नुसता. शे. अरे वैताग आलाय नुसता. रोज हेच खाणं हेच खाणं हेच खाणं. शे काय बोलणार. आतापर्यंत एक काकडी नाही संपली. कोंबडीचा पाय असता तर संपला असता का नाही. हे घ्या तुमचं डाईट ड्रिंक. हा आणि याच्यामध्ये माहित आहे का, आलं, कढीपत्ता आणि हा थोडं जिरेपूड पण टाकलाय. मस्त झालंय बघा पिऊ. सायली, हे पिण्यापेक्षा मी त्या बागेत जाऊन ते कुंडीतलं पाणी पिऊ का? काय ते खत तरी जाईल ना पोटात. हा गप्पा बसा. वजन कमी करायचं आहे ना, हे पूर्ण प्यावंच लागेल. वहिनी, गणपती बाप्पा मोरया. समीर, ओ वहिनी, हे बघा मी काय आणलंय. भजी आणि बटाटा वडा विथ लसूणची चटणी. वहिनी गजा, तुझा आवाज म्हणजे देववाणी आहे रे. गजा भाऊ, तुम्हाला माहिती आहे ना ते डाईटवर आहेत म्हणून. कोण? समीर? अहो वहिनी, मधल्या सुट्टीत मित्रांचे 2-2 डबे चोरून खाणारा समीर हेल्थ कॉन्शियस अशक्य. अरे ती गोष्ट जुनी झाली ना, आता परिस्थिती गंभीर आहे. वहिनी, हे भज, ह्याला भज नाही म्हणायचं, विटॅमिन बी. बी फॉर भजी. वहिनी, आणि हो, हा वडा बघा, हा वडा नाही, गुलाबाच्या फुलासारखा आहे. वहिनी, गजा भाऊ, ते तेल बघा कसं थपथपतंय. ते विष आहे विष. विष हे सापाच्या तोंडात असतं, कढईत नसतं. वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी एक शोध लावलाय. जो माणूस दिवसातनं एकदा तरी भजी खातो ना, तर त्याचं टेन्शन दूर होत. खरं? कुठल्या शास्त्रज्ञांनी शोध लावलाय रे? गजाभाऊ करवंदे. डॉ म्हणजे तर डॉक्टर म्हणायचंय का? हा, तो मीच. वहिनी, समीरकडे बघा हो, चेहरा कसा सुकलेल्या बोरासारखा झालाय हो. हा माणूस डाएट करून आरशासमोर उभा राहिला ना, तरी आरसा विचारेल, हा भाऊ कोण? वहिनी, काही गजा भाऊ, पण खरंच हल्ली समीर आता खूप चिडचिड करतात. त्यांच्या पोटात काकडी आहे, आत्मा नाही. वहिनी, तुम्ही कधी वाघाला गवत खाताना बघितलं काय हो? वहिनी, नाही ना. वाघ हा वाघच असतो. आणि आपला समीर
कोकणचा वाघ आहे. किमान एकतरी वडा त्याला द्यावं वहिनी. बरं ठीक आहे, पण एकच वडा हा? हे बघ समीर, वडा खाताना डोळे मिटायचे म्हणजे स्वर्गातील अप्सरांबरोबर आपण जेवतोय असा फील आला पाहिजे. हो का? मग इथे कोण बसलेला आहे? वहिनी, तुम्ही पण घ्या ना वडा, टेस्ट करून बघा कसा वाटतोय तो. अरे वा, मस्त आहे. कुठून आणलाय? मी बनवलाय मी वहिनी. गजा शुद्ध घरगुती तेलापासून बनवलाय मी वहिनी. डाईट म्हणजे उपाशी राहणं म्हणजे ते हट्टी नसतं वहिनी. गजा, तू आज माझं घर वाचवलंस रे, नाहीतर ही उद्या मला दुधी भोपळ्याचा हलवा साखर न टाकता खायला घालणार होती रे ही. वहिनी, प्रेमात गोडवा असावा हा, कडूपणा नाही. आणि हो, उद्यापासून ना मी तुम्हाला एक डाईट प्लॅन देतो. त्याच्यात ना वहिनी आठवड्याला मिसळ ही कंपल्सरी असेल. काही पण काय भाऊजी बोलता. मिसळ टॉयलेट